न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। महिलांवर देखील पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला। न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलंय की या कायद्याअंतर्गत एखाद्या महिलेवर पेनिट्रेटिव्ह द्वारे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। न्यायमूर्ती अनुप जयराम भंबानी यांच्या खंडपीठाने सांगितले की पॉस्को कायद्याचे कलम 3 पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे, ज्यामध्ये कोणतीही वस्तू किंवा शरीराच्या भागाचा प्रवेश करण्याच्या हेतूने मुलांच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे समाविष्ट आहे। त्यामुळे या तरतुदीनुसार केवळ पेनिसच्या माध्यमातून पेनिट्रेशन करणं हा गुन्हा मानला जातो असं म्हणणं पूर्णपणे अतार्किक आहे। दरम्यान न्यायमूर्तींनी आपल्या 15 पानी आदेशात नमूद केलंय की लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा तयार करण्यात आला। बालकांविरोधात गुन्हा एखादा पुरुष किंवा स्त्रीही करू शकते। खंडपीठानं आपल्या आदेशात म्हटलंय की कलम 3A, 3B, 3C आणि 3D मध्ये वापरण्यात आलेल्या तो या सर्व नामाचा अशा प्रकारे अर्थ लावला जाऊ नये की त्या कलमांमध्ये समाविष्ट केलेले गुन्हे केवळ पुरुषांपुरते मर्यादित आहेत। हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की या तरतुदीमध्ये लैंगिक अत्याचाराच्या कक्षेत कोणतीही वस्तू किंवा शरीराच्या भागाचा प्रवेश किंवा पेनिट्रेशनसाठी मुलांच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे किंवा तोंडाचा वापर करणं देखील समाविष्ट आहे। एका महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला। शहर न्यायालयाच्या मार्च 2024च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार करताना न्यायालयाने पॉक्सो कायद्याची व्याप्ती वाढवली। न्यायालयाने महिलेवर लैंगिक छळाचे आरोप निश्चित केले होते। ही बाब 2018ची आहे। अधिवक्ता पियुष सचदेव यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत महिलेने असा युक्तिवाद केला होता की स्त्रीवर पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार आणि गंभीर पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, कारण कायद्याच्या व्याख्येतून वारंवार सूचित होते की तो या सर्व नामाचा प्रयोग करण्यात आलाय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।